कोरोना काळामध्ये सुद्धा पीएम केअर फंड, पीएम म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय, काय उगाच काहीतरी नाव दुसरी काय अक्षर नव्हती म्हणून पीएम केअर केलं तुम्ही? त्याची चौकशी नाही. लाखो कोटी, मला वाटतं एकट्या टाटा समूहानेच 1500 कोटी रुपयाचा चेक पहिला त्याने दिला होता. 1500 कोटी, असे हजारो कोटी तुम्ही जमवले. इथले सुद्धा तुमचे जे आहेत भाजपवाले, भाकड जनता पक्षवाले, यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला पैसे नाही दिले, तुमच्या पीएम केअर फंडाला पैसे दिले, पण त्याचा हिशोब कोणी मागायचा नाही. मग मोदीजी तुम्ही 4 तारखेनंतर तर पंतप्रधान नाहीच आहात. जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी, की आज रात्री 12 नंतर तुमच्याकडच्या नोटा या कागदाच्या तुकडे राहतील, तसं मोदीजी महाराष्ट्र जाहीर करतोय की 4 जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, तुम्ही पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल. आणि तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर मग पीएम केअर फंड कोण हाताळणार ते पहिले सांगा. अरविंद केजरीवालनी एक चांगला मुद्दा उपस्थित केलाय आणि मला खरंच काळजी आहे, भाजपची काळजी आहे. कारण कोणे एकेकाळी तो आपला सोबती होता. मोदीजींनीच जाहीर केलेलं की 75 वर्षानंतर कोणी राजकारणात राहता कामा नये. मोदीजी, मला भाजपची चिंता का वाटते, कारण तुम्ही पंतप्रधान तर आता होतच नाही आहात, पण आणखीन 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही झोळी लटकावून निघून जाल तेव्हा तुमच्या भाजपवाल्यांची काय हालत होईल. म्हणजे तुम्ही आज जे बोललात की नकली सेना आणि राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून तुमच्याकडनं दगाफटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो तर काँग्रेसमध्ये कसे जाणार. पण माझी मला चिंता नाहीये. माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचे सगळं कवच, तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये. पण मोदीजी, तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ, अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये. तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. ते तर जाणार ज्यूस. हे सगळे तुम्ही जे काय गद्दार जमवलेले आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कंटा यंत्रणा आमच्या हातामध्ये असतील. जे उंदीर तुमच्याकडे पळालेत त्यांच्या बरोबर कशा शेपट्या पकडतो ते बघा आम्ही. त्याच्यामुळे मोदीजी, तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका. आई जगदंबा आणि आई भवानी समर्थ आहे. पण तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. आणि मुद्दामून एक गोष्ट सांगतो की 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींनी 200च्या वर सभा घेतल्या होत्या आणि नंतर मला भाजपवाले सांगत होते की काय करावं, जिथे जिथे यांना नेलं तिकडे आमचा सुपडा साफ झाला. त्याच्यामुळे मोदीजी अजून 2 दिवस राहिलेत. माझ्या नाशिक शहरामध्ये सुद्धा येऊन जा, सगळीकडे फिरा, म्हणजे सगळीकडे तुमचा सुपडा साफ होऊन जाईल. पण जी मस्ती तुम्ही दाखवत आहात, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडचा घास पळून तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात. काय गुन्हा काय केले हे एकदा सांगा ना. मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून 40च्या वरती खासदार तुम्हाला दिले. महाराष्ट्राने तुमच्यावरती उपकार केले आणि त्या उपकाराची फेड तुम्ही अशी अपकाराने करता. आज तुम्ही जसं दारूदारी फिरताय, मत मागायला, मताची भीक मागायला फिरतात. तुम्ही सगळे, तुमच्या सोबत सगळी सेना, एअरफोर्सची विमानं, हेलिकॉप्टर्स, फक्त रणगाडे बाकी आहेत आता. आणि ते सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही डांबून ठेवता, माझ्या शिवसैनिकांना अडकून ठेवता. मग एवढं सगळं असून तुम्हाला मतांची भीक मागावी लागते. आणि मग तुम्ही विचार करा, तुम्ही जी गेली 10 वर्ष माझ्या या महाराष्ट्राला फसवलं, संपूर्ण देशाला फसवलं. 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ, एकाला तरी रोजगार मिळालाय? आणि हे सगळे सुशिक्षित आहेत, काही शिकलेले नसतील. पण तुम्ही जसे फिरतायत तसे हे नाही फिरू शकत. यांच्याकडे बुलेट प्रूफ सोडा, यांच्याकडे सायकल सुद्धा नसेल करायची. हे नोकरीसाठी वणवण फिरतायत, दारोदारी हिंडतायत.
त्यांचे जोडे दिसतायत. तुम्हाला मत दिल्यानंतर यांना असं वाटलं होतं की आपल्याला आता नोकरी मिळेल, कोणी नोकरीला उभं करत नाही.